हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. एमपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला आहे. आता मुख्य परीक्षेची तयारी आपण सुरू केलेली आहे. या मुख्य परीक्षेच्या तयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आन्सर रायटिंग. तुम्ही जेवढे चांगले उत्तर लिहिणार तेवढे जास्त तुम्हाला मार्क मिळणार. ज्याही विद्यार्थ्याच्या मनामध्ये ही भीती आहे की मला चांगले उत्तर लिहिता येत नाही, त्याच्यासाठी हे लेक्चर आहे. अजिबात मिस करू नका. पूर्ण लेक्चर बघा, डिटेलमध्ये बघा. आणि काही अडचण राहिली तर या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की मेसेज करा, किंवा या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये जो गुगल फॉर्म भरला आहे तो गुगल फॉर्म भरा आणि तुमचा जो प्रश्न आहे तो लिहा. तुमचं उत्तर आम्ही सॉल्व्ह करू. कारण आता आपल्यासाठी प्रत्येक क्षण जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि या क्षणाचा चांगला आपल्याला युटिलायझेशन करायचं आहे. ठीक आहे, चला अजिबात उशीर न करता आपण या लेक्चरला सुरू करूया. बघा, आता आपल्याला जास्तीत जास्त मार्क जे मिळणार आहे ते मार्क कशावर मिळणार आहे? आपण काय प्रेझेंट करणार आहे, आपण जे काही वाचलं आहे त्याला आपण कसं प्रेझेंट करणार आहे, त्यावरच आपल्याला एमपीएससीच्या परीक्षेत, मुख्य परीक्षेत मार्क मिळणार आहे. ठीक आहे, आता कॉम्पिटिशन कमी आहे, आपल्याला चांगला चान्स आहे. हा जर चान्स गेला, पुढच्या वर्षी कॉम्पिटिशन वाढणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही अतिशय चांगलं लिहून जरी आला तरी तुमचा अधिकारी बनण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून आता आन्सर रायटिंगची रणनीती कशी असणार आहे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे, चला पहा. कोणतंही उत्तर लिहित असताना आपल्याला दोन गोष्टी पाहिजे असते. पहिले काय पाहिजे असते की आपल्याकडे कंटेंट पाहिजे, म्हणजे आपण जे काही उत्तर लिहिणार आहे त्याचं नॉलेज आपल्याला पाहिजे. आणि दुसरं काय पाहिजे की ते उत्तर कसं प्रेझेंट करायचं त्याची स्किल आपल्याकडे पाहिजे. यातल्या दोन्ही गोष्टी ज्या आहे, म्हणजे यातली ही गोष्ट तर तुमच्याकडे आहे, तुम्ही मिळवणार आहे, पण ही गोष्ट तुम्हाला कमवावी लागेल, ती स्किल डेव्हलप करावी लागेल. आता हेच बघा, इथे जे लिहिलेलं आहे बघा, यांनी डायग्राम काढून, रिलेव्हंट डायग्राम काढून एक्सप्लेन केलेला आहे. जर अशा प्रकारचं जे प्रेझेंटेशन तुम्ही करू शकलात तर तुम्हाला जास्त मार्क परीक्षेमध्ये मिळू शकणार आहे. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. महत्वाचा मुद्दा, आम्ही जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास झालेले आहे आणि मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाले आहे त्यांच्यासाठी स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला डेली प्रॅक्टिस क्वेश्चन देणार आहे. आम्ही तपासून पण देणार आहे, तुम्हाला कुठे कमी पडतायत ते सांगणार आहे, नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, मेन्सची स्ट्रॅटेजी सांगणार आहे, मेंटरशिप सेशन्स देणार आहे, मंथली करंट अफेअर्स देणार आहे, तुमची उत्तरपत्रिका तपासून देणार आहे. सोबत आम्ही तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करणार आहे, सब्जेक्ट वाईज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह, फक्त 999 रुपयांमध्ये. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर तुम्हाला याला जॉईन करायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या गुगल फॉर्म तुम्ही भरा आणि जॉईन करा. ठीक आहे, किंवा काही प्रश्न असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. ओके, चला पहिला मुद्दा. हुशार विद्यार्थी मुख्य परीक्षेमध्ये अपयशी ठरतात आणि हे अपयश होण्यामागे हे तीन प्रमुख कारण आहे. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमच्या यशाचे हे तीन पिलर आहे. पहिलं कोणतं? तुम्हाला स्पष्ट असणं गरजेचं आहे की मला काय लिहायचं आहे. याच्या बाबतीत तुमच्या डोक्यामध्ये पूर्ण मॅप रेडी पाहिजे, पूर्ण स्ट्रक्चर रेडी पाहिजे. तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते पूर्ण स्पष्ट पाहिजे. जर अस्पष्ट राहिलं तर तुम्ही उत्तर बरोबर लिहू शकणार नाही. ठीक आहे, मग याच्यावर मात कशी करायची? तर कधी लक्षात ठेवा, उत्तराचा आराखडा सगळ्यात पहिल्यांदा तयार केला पाहिजे. आपल्याला कोणती खराब सवय आहे? आपल्याला प्रश्न दिसला बरोबर लिहायला सुरुवात करतो. तसं नाही करायचं आहे. जे काही 8 मिनिटाचा वेळ आपल्याला उत्तर लिहिण्यासाठी मिळालेला आहे त्यातला पहिला 1 किंवा 2 मिनिटं जे आहे ते रफ पेजवर आपण उत्तराचं स्ट्रक्चर म्हणजे आराखडा तयार करायचा. याच्यामध्ये पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, जे जे आठवते ते फटाफट लिहून मोकळं व्हायचं. आणि मग या पॉईंट पैकी कोणते रिलेव्हंट पॉईंट आहेत तेच पॉईंट तुमच्या उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचे आहे. म्हणून स्पष्टतेचा अभाव तुम्हाला यश मिळवून देऊ शकणार नाही. मग स्पष्ट करायचं असेल, जितकी जास्त क्लॅरिटी राहील तुमच्या डोक्यामध्ये तर तितके जास्त मार्क मिळतील आणि ती क्लॅरिटी यामुळे येऊ शकेल. ठीक आहे, दुसरं, खराब रचना. जर तुम्ही उत्तर व्यवस्थित लिहिलं नाही, जे काही येते ते फटाफट लिहिलं, पॅसेज वाईज लिहिलं, तुम्हाला मार्क मिळणार नाही. एक फॉर्मॅट आहे, एक फ्रेमवर्क आहे, एक स्ट्रक्चर आहे आन्सर रायटिंगचं, ते तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे, आणि सरावाची कमतरता. तुम्ही काय विचार करणार आता? अरे माझं वाचूनच झालं नाही, मी पहिले सगळं वाचतो मग आन्सर रायटिंग करत बसतो. अशाने आन्सर रायटिंग होणार नाही आणि जर झाली तरी स्किल डेव्हलप होणार नाही. समजलं? म्हणून तुम्ही काय करायचं? तुम्ही रोज रिडिंग करायचं, रोज क्वेश्चनचे उत्तर लिहायचे, रोज रिडिंग करायचं, रोज आन्सर रायटिंग करायची. तुम्ही लिहिलेले उत्तर आम्हाला पाठवा, आम्ही चेक करून देतो. समजलं? हे जर केलं तर तुम्हाला यश मिळू शकते. समजलं? पुढं, आपल्याकडे माहिती खूप आहे पण संदर्भ कमी आहे, रेफरन्सेस खूप कमी आहे. तर एमपीएससीला किंवा युपीएससीला पुस्तकी ज्ञानाचा ढिगारा नको आहे. तर त्यांना विश्लेषण पाहिजे. तुम्ही विश्लेषण करू शकता का एखाद्या माहितीचं, एखाद्या नॉलेजचं? हे तुम्हाला ती विचारेल. समजलं? म्हणून तुम्हाला जे माहित आहे ते आपल्याला लिहायचं नाहीये, जे विचारलं आहे ते लिहायचं आहे. म्हणून समजा XYZ नावाचा एखादा प्रश्न विचारला तर या प्रश्नाची तुम्हाला फोड करता आली पाहिजे. ते कशी करायची याच्यासाठी आपण स्पेशल आन्सर रायटिंगचं लेक्चर घेतलेलं आहे.
त्या आन्सर रायटिंगचं लेक्चर तुम्ही बघा. आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर टाका वैभव राऊत सर आन्सर रायटिंग टेक्स्ट बुक. जर तुम्हाला नाही मिळालं कमेंट बॉक्समध्ये मेसेज लिहा, सर मला सेशन सापडलं नाही, मी तुम्हाला लिंक पाठवतो. ठीक आहे, व्हेरी गुड. तर बघा, प्रश्नाची फोड करायची, याला नंबरिंग द्यायचं 1 2 3. जर प्रश्नामध्ये 3 पॉईंट असेल तर 3ही पॉईंटच्या बद्दल जे काही महत्वाची माहिती आहे ते लिहून मोकळी व्हायची. समजलं, लक्षात आलं? एक मिनिट. जर तुम्ही फक्त 2च पॉईंट लिहिले, तिसरा पॉईंट नाही लिहिला तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. ठीक आहे, आणि तुम्ही जे काही लिहित आहे त्याला सत्यापित करणं गरजेचं आहे, त्याला उदाहरण देऊन प्रूव्ह करणं गरजेचं आहे. म्हणून सध्या करंटमध्ये काय चालू आहे आणि हे करंट तुमच्या सिलेबसशी कुठे लिंक होते ते लिंक करण्याचा नक्की प्रयत्न करा. तुमच्याकडे करंट अफेअरच्या नोट्स नाही आहे, आम्ही प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, परंतु तुम्हाला रेफरन्सेस म्हणजे सध्या चालू असलेले रेफरन्सेस जिथे शक्य असेल तिथे देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं उत्तर डायनामिक झालं पाहिजे आणि अपडेट झालं पाहिजे. ठीक आहे, म्हणून विश्लेषण खूप महत्वाचं आहे. म्हणून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डिमांड. प्रश्नाची डिमांड काय, तर त्याच्यासाठी फोड करायची आणि पूर्ण करायचं. नाही तर प्रश्न विचारला वेगळ्या गोष्टीवर, तुम्ही उत्तर लिहिलं वेगळ्या गोष्टीवर, असं झालं नाही पाहिजे. समजलं? जरी तुम्हाला त्या गोष्टीच्या रिलेव्हंट उत्तर माहित नसेल तरी त्याला रिलेव्हंट बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, हे खरं स्किल आहे आणि हे फक्त प्रॅक्टिसने येते. आणि जर तुम्हाला ती आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी आहोत. ओके, पुढं. आता चूक ओळखा. बघा, प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की समजा संघराज्यवादावर जर आपल्याला प्रश्न विचारला तर केवळ इतिहास आणि व्याख्या लिहिणं पुरेसे नाहीये. तर केंद्र राज्य संबंध, जीएसटी मध्ये असलेले मुद्दे, वित्त आयोग, सहकारी संघराज्यवाद ह्या बाबी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तर जितकं तुमचं मॉडर्न राहील, जितकं अपडेटेड राहील, जितकं करंटशी सुसंगत राहील तेवढे तुम्हाला जास्त मार्क मिळतील. तर हा जो अप्रोच आहे हा आपल्याला चेंज करायचा आहे, मग तो कुठल्याही प्रश्नाच्या बाबतीमध्ये असो. जर तुम्ही या पद्धतीने गेला तर तुम्हाला मार्क कमी मिळेल, या पद्धतीने गेला तर तुम्हाला जास्त मार्क मिळतील. समजलं? पुढं, वेळेचं गणित. 3 तासामध्ये आपल्याला 20 प्रश्न सोडवायचे, सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. कारण बघा, आपल्याला 3 तासात 20 प्रश्न लिहायचे. 3 तास म्हणजे किती वेळ? तो 180 तास. म्हणजे 9 मिनिटामध्ये तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग याची फोड कशी करायची? तर पहिले 2 मिनिटं आराखडा तयार करण्यासाठी आणि प्रश्नाचा विचार करण्यासाठी द्या, आणि 2 मिनिटं आराखडा तयार केल्याबरोबर पुढच्या 7 मिनिटांमध्ये झपाझप लिहून मोकळं करून टाका. जर तुम्ही हा विचार करत असेल की मी 20 पैकी 18 प्रश्न सोडवतो किंवा 17 सोडवतो किंवा 16 सोडवतो, तर लक्षात ठेवा तुम्हाला 250 पैकी मार्क मिळणार नाहीये. तुम्ही जेवढे प्रश्न कमी सोडवाल तेवढ्यापैकी तुम्हाला मार्क मिळणार आहे. मग याच्यामध्ये बाजी कोणता मुलगा मारणार आहे? जो पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करेल. आतापर्यंत जेवढे विद्यार्थी युपीएससीची परीक्षा पास झालेले आहे तर त्यांनी 20 पैकी 20 प्रश्नच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलं का? हा, भले हे होऊ शकते की तुम्हाला जे जास्त चांगले प्रश्न येतात, लवकर येतात, ते पहिले लिहा तुम्ही, आणि जे तुम्हाला उशीर लागतो ते नंतर लिहा. पण तुम्हाला 20च्या 20 अटेम्प्ट करायचे आहे. मग याचं नियोजन कसं करायचं? पहिला 1 मिनिट नियोजनाला द्या की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी कसं लिहू शकतो. पुढचे 2 मिनिटं जे आहे या प्रश्नात मी काय काय लिहू शकतो, उदाहरण कुठे कुठे देऊ शकतो. तुम्हाला रफ पेज असतं, त्या रफ पेजेसवर ह्या सगळ्या गोष्टी लिहून काढा. समजा तुम्ही फटाफट आठवते तसे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे मुद्दे लिहून काढले, तर तुम्हाला वाटलं की चौथा मुद्दा पहिल्या नंबरवर आला पाहिजे, 7वा मुद्दा दुसऱ्या नंबरवर आला पाहिजे, 9वा मुद्दा तिसऱ्या नंबरवर आला पाहिजे, पहिला मुद्दा चौथ्या नंबरवर आला पाहिजे, अशी मार्किंग करा. आणि मग फटाफट फटाफट तुम्ही 6 मिनिटांमध्ये तुमचं उत्तर लिहून मोकळं करून टाका. आलं लक्षात? मग प्रस्तावनेत काय लिहिलं पाहिजे, ठीक आहे, मुख्य गाभ्यामध्ये काय लिहिलं पाहिजे, आणि कन्क्लुजन मध्ये काय काय लिहिलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला या 2-3 मिनिटांमध्ये कव्हर करायचं. जर तुम्ही असं केलं, आता हे काही वेळेवर जमत नाही, याची प्रॅक्टिस तुम्हाला आता इथून 1 महिना करायची आहे, आणि त्यानंतर तिथून पुढचा 1 महिना, म्हणजे असे 2 महिने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रत्येक विषयाला हा नियम लागू होतो. असंच करा. असं जर नाही केलं, जसं आठवते तसं उत्तर लिहिलं, मार्क येणार नाही. मुख्य परीक्षा तुम्ही फेल व्हाल. ठीक आहे, विचार करण्यात जास्त वेळ घालवायचा नाहीये, नाहीतर उत्तर अपूर्ण राहील. आणि हे कधी समजेल आपल्याला टाइमचं मॅनेजमेंट? जेव्हा तुम्ही वेळ लावून, टाइम लावून प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही सोडवाल. समजलं, लक्षात आलं? येस. 1 सेकंद. ठीक आहे, येस. पुढं, परीक्षकाला काय अपेक्षित आहे, म्हणजे तुम्ही काय विचार करताय याच्यापेक्षा पुढचा तपासणारा जो माणूस आहे तो काय विचार करताय हे जास्त महत्वाचं आहे. बघा, आपल्याला निबंध नाही लिहायचे आहे शालेय,
तर आपल्याला अधिकाऱ्याचा दृष्टिकोन दाखवायचा आहे, ज्यामध्ये विश्लेषण आहे, करंटशी रिलेटेड गोष्टी आहे, स्वतःची ओपिनियन आहे, हे आपल्याला मांडणं गरजेचं आहे. परीक्षक हे नाही पाहणार की तुम्ही स्टॅटिक लिहिलं का, तो पाहणार की अधिकारी बनण्यासाठीचे जे गुण आहेत ते तुमच्यामध्ये आहे का. सादरीकरण आणि रचना यावरच गुण अवलंबून असतात. तुम्ही उत्तर किती डायनामिक लिहिता त्याच्यामध्ये. जर तुम्हाला विचारलं टीकात्मक परीक्षण करा तर त्या अँगलने तुम्ही लिहिलं आहे का. जर तुम्हाला म्हटलं चर्चा करा तर तुम्ही त्या अँगलने लिहिलेलं आहे का. जर तुम्हाला विचारलं की तुमचं स्वतःचं मत मांडा तर तुम्ही त्या अँगलने लिहिलं आहे का. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाची डिमांड वेगळी असते, त्यामुळे त्याचं उत्तर वेगळं असलं पाहिजे. नाही तर सगळ्या प्रश्नांची उत्तर सारखी असं लिहायचं नाहीये. टीकात्मक परीक्षण करा, डिमांड, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्याच्यासाठी स्पेशल लेक्चर मी घेणार आहे. तर बघा, तुम्ही जितकं चांगलं प्रेझेंट कराल, तुम्ही जितकी चांगली मांडणी कराल, तितके जास्त गुण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मुख्य परीक्षा पास होण्याची शक्यता वाढेल. आता कमी गुण करणाऱ्या सामान्य चुका कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या चुका करतो बघा आपण. जर तुम्हाला म्हटलं की 60 शब्दात उत्तर द्या, आपण देतो 80 शब्दामध्ये, 40 शब्दांमध्ये, इथे तुमचे मार्क कटणार आहे. जर तुम्हाला म्हटलं तर 250 शब्दांमध्ये उत्तर लिहा, 275 पर्यंत लिहा, 250 पर्यंत लिहा, 225 पर्यंत लिहा, पण जास्त डिफरन्स नाही पाहिजे. तुम्हाला जे निर्देश त्यांनी दिलेले आहे ते तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रस्तावना लिहिली, प्रस्तावना तुमच्या मुख्य गाभ्याशी रिलेव्हंट नाहीये, कसे मार्क मिळणार आहे. प्रस्तावना म्हणजे आपल्या पिक्चरचा टीजर असतो. प्रस्तावने पाहिल्यावर समजून जाते की पिक्चर मध्ये काय दम आहे. म्हणून प्रस्तावना जी आहे ती तुमची, हे बघा, ही प्रस्तावना, मुख्य गाभा आणि निष्कर्ष. तर प्रस्तावना जी आहे ती तुमची मुख्य गाभ्याशी लिंक असली पाहिजे. प्रस्तावना वाचल्याबरोबर तो मुख्य गाभ्याकडे आपोआप गेला पाहिजे. ठीक आहे. नाही तर प्रस्तावना दुसरी आहे, मुख्य गाभ्यामध्ये तिसरं लिहिलेलं आहे, कन्क्लुजन चौथा आहे, मार्क मिळणार नाही. तिन्ही गोष्टी एकमेकांशी लिंक पाहिजे. प्रस्तावना म्हणजे काय, तर तुम्ही मुख्य उत्तरामध्ये जे काही लिहिणार आहे त्याच्या बाबतीत थोड्याफार शब्दामध्ये लिहायचं आहे. आणि कन्क्लुजन म्हणजे काय, तर तुम्ही मुख्य गाभ्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावरून काय कन्क्लुजन तुम्ही काढता ते 2 शब्दामध्ये लिहायचं आहे. आणि वे फॉरवर्ड दृष्टिकोन तुम्हाला दाखवायचा आहे. वे फॉरवर्ड दृष्टिकोन म्हणजे काय, की समजा विचारलं की गांधीच्या आंदोलनांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काय परिणाम झाला. ठीक आहे. असा प्रश्न विचारला, तुम्ही लिहिला, खाली कन्क्लुजन. गांधींचा जो आंदोलन आहे, ही आंदोलनाचा मुख्य उद्देश जरी स्वातंत्र्य लढा असला, स्वातंत्र्य मिळवणं असलं, तरीही अहिंसा, महिला सक्षमीकरण, अस्पृश्यते निर्मूलन याद्वारे त्यांनी एक आधुनिक भारताची निर्मिती केली, असंही आपण लिहू शकतो. म्हणजे वे फॉरवर्ड दृष्टिकोन आपल्याला लिहायचा आहे. समजलं. म्हणून प्रस्तावनेमध्ये जी लिहायचं आहे तेच लिहिलं पाहिजे. तीनही गोष्टी एकमेकांशी लिंक पाहिजे, नाही तर तुम्हाला मार्क मिळत नाही. आणि मॅक्सिमम विद्यार्थी याच चुका करणार आहे आणि त्यांना मॅक्सिमम मार्क कमी मिळणार आहे. असाच प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यानंतर शब्दांकडे लक्ष द्या. चर्चा करा म्हटलं तर तुम्हाला त्या अँगलने उत्तर लिहायचं आहे. टीकात्मक विश्लेषण करा म्हटलं त्या अँगलने उत्तर लिहायचं आहे. दोन्हीची डिमांड वेगळी आहे. समजलं का. निर्देशाकडे जर दुर्लक्ष केलं तर 25 ते 30% गुण कमी होऊ शकतात. म्हणजे 10 मार्काचा प्रश्न असेल आणि तुम्हाला 7 मार्क मिळायचे असेल तर 7-21 म्हणजे 2 मार्क कमी मिळू शकतात. म्हणजे 5च मार्क मिळतील तुम्हाला 7च्या जागी. किती मोठं नुकसान आहे. आहे की नाही. टीकात्मक विश्लेषण करा जर असं म्हटलं तर तुम्हाला त्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू दाखवणं गरजेचं आहे. आहे की नाही. दोन्ही बाजू दाखवणं गरजेचं आहे. स्पष्ट करा म्हटलं तर दोन्ही बाजू दाखवायची गरज नाही. तुम्हाला जे काही विचारलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती लिहा, मोकळे होऊन जा. म्हणजे प्रत्येकाची डिमांड वेगळी आहे. मी तुम्हाला टीकात्मक परीक्षण करा, चर्चा करा, स्पष्ट करा, याचे उत्तर कशी लिहायचे मी तुम्हाला सेपरेट लेक्चर घेईल. पण ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या, कारण या गोष्टी परीक्षक पाहतो. समजलं. त्यानुसार तुम्हाला जे विचारलं आहे त्यानुसार तुमच्या उत्तराची दिशा तुम्ही ठरवली पाहिजे. सादरीकरण का महत्वाचं आहे. सादरीकरण का महत्वाचं आहे, कारण खूप महत्वाचं आहे. बघा, प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना हे हेडिंग टाकायचं नाही. ठीक आहे. पहिल्यांदा सुरुवातीला एक लाईन सोडायची आणि इथून प्रस्तावनेला सुरुवात करायची. जर तुम्हाला 150 शब्दांमध्ये जर प्रश्नाचं उत्तर लिहायला लावलं असेल तर तुम्ही 10 ते 20% शब्दांमध्ये प्रस्तावना लिहा, 10 ते 20% शब्दांमध्ये तुम्ही निष्कर्ष लिहा आणि उरलेला 60 ते 80% शब्दांमध्ये तुम्हाला महत्वपूर्ण गाभा जो आहे तो लिहायचा आहे. तुम्हाला रिलेव्हंट डायग्राम काढता येत असेल तर रिलेव्हंट डायग्राम तुम्ही नक्की काढा. तुम्हाला फ्लो चार्ट काढता येत असेल तर तुम्ही फ्लो चार्ट नक्की काढा. समजलं. येस.
तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मथळा देणं गरजेचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला प्रश्न विचारला वरती की महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान स्पष्ट करा, तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मथळा देणं गरजेचं आहे, म्हणजे हेडिंग. जेव्हा तुम्ही मुख्य गाभा लिहिता, डायरेक्ट उत्तराला सुरुवात करू नका, हेडिंग लिहा, महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान. हे झालं तुमचं हेडिंग. मग बुलेट पॉइंट्स. ठीक आहे, पहिलं हे महत्वाचं पॉइंट, त्याच्या खाली त्याचे सब पॉइंट असेल तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. नंतर दुसरा महत्वाचा पॉइंट, ठीक आहे, आणि त्याच्या खाली त्याचे सब पॉइंट, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट, त्याचे महत्वाचे पॉइंट, पहिला, दुसरा, तिसरा, असं. तर अशा पद्धतीने तुम्ही पॉइंट वाईज तुमचं उत्तर लिहिलं पाहिजे. आणि महात्मा गांधींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानमध्ये जे काही महत्वाचे शब्द आहे, प्रत्येक विषयाची भाषा असते. इंडियन पॉलिटीची आहे, हिस्ट्रीची आहे, इकॉनॉमिक्सची आहे, सायन्सची आहे. तर ती भाषा त्या उत्तरामध्ये आली पाहिजे, नाही तर त्याला मार्क मिळत नाही. समजलं? व्हेरी गुड. तर तुम्ही अशा पद्धतीने लिहा. निष्कर्ष हेडिंग टाकायची गरज नाही. तुम्ही इथून पहिली लाईन सुरू करा आणि मग इथून बाकीच्या लाईन सुरू करून तुम्ही निष्कर्ष लिहू शकता. तो समजून जाईल हा निष्कर्ष आहे. लिहायची गरज नाही. समजलं? व्हेरी गुड. आता तुमची उत्तर इतरांपेक्षा वेगळी कशी करावी? साहजिक आहे की त्याच्याकडे जर 100 पेपर गेले तपासायला, तर तुम्हाला तो जास्त मार्क का बरं देणार? तुमच्या उत्तरामध्ये संतुलन व्यवस्थित आहे का? बॅलन्स उत्तर लिहिलं का? येस. तुमच्या उत्तराची जी भाषा आहे ती भाषा व्यवस्थित वापरली आहे का? येस. तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक ज्या आहेत त्या मिस्टेक तुम्ही टाळल्या आहे का? येस. त्यानंतर तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे त्या उत्तरामध्ये जो फ्लो आहे तो फ्लो मेंटेन झाला का प्रॉपर? येस. तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे त्या उत्तराचा जो विस्तार आहे तो विस्तार बरोबर आहे का? म्हणजे जेवढ्या शब्दात सांगितलं तेवढ्या शब्दात लिहिलं आहे का? यस. तुम्ही जे उत्तर लिहिलं ते उत्तर प्रश्नाची डिमांड पूर्ण करत आहे का? यस. त्या प्रश्नामध्ये त्या विषयाचे जे योग्य शब्द आहे, कीवर्ड्स, ते वापरले गेले आहे का? यस. जर ह्या सगळ्या गोष्टी येस आहे तर तुम्हाला मार्क त्याला द्यावेच लागतील. जर याच्या मध्ये जेवढे नो असतील तेवढे मार्क तुम्हाला कमी असेल. समजलं? उत्तराचं जे सादरीकरण केलेलं आहे ते सादरीकरण प्रभावी आहे का? सादरीकरण, प्रेझेंटेशन, यस, मार्क जास्त. नो, मार्क कमी. अक्षर ओळखायला येत आहे का? यस, मार्क जास्त. नो, मार्क कमी. तसेच उत्तरा जे तुम्ही लिहत आहे त्याला उदाहरण देऊन तुम्ही स्पष्ट करत आहे का? यस, मार्क जास्त. नो, मार्क कमी. उदाहरणार्थ आर्थिक गोष्टीवर जर प्रश्न विचारलेला आहे आणि जर त्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये जर यावर्षी काही तरतूद असेल आणि ती गोष्ट जर तुम्ही उदाहरण म्हणून दिली, तुम्हाला मार्क मिळणार. नाही दिली, मार्क कमी होणार. जर तुम्हाला एखादं उत्तर लिहायला सांगितलं आणि सरकारी योजनेच्या संदर्भात असेल आणि तुम्ही योजनेचा तुम्ही तिथे संदर्भ दिला, मार्क वाढेल. जर तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनच्या संदर्भात काही प्रश्न आहे आणि तुम्ही इंटरनॅशनल अहवाल जे आहे त्याच्या संदर्भातले काही रेफरन्स दिले, मार्क वाढेल. नाही दिलं, मार्क कमी होईल. मग ज्यांनी नाही दिलं त्यांचे मार्क कमी असेल, ज्यांनी दिलं त्यांचे मार्क जास्त असेल. समजलं का? व्हेरी गुड. मग यामध्ये मार्गदर्शनाची गरज आहे का? होय, मार्गदर्शनाची गरज काय? तुमच्या चुका तुम्हाला दिसत नाही, पण जर तुम्हाला कोणी आरसा दाखवणारा असेल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या चुका दिसतात. वीक आर्ग्युमेंट्स, लॅक ऑफ बॅलन्स स्वतःला दिसत नाही. आपल्याला वाटते की आपण जे बोलतोय तेच परफेक्ट आहे, पण दुसरा जो आहे तो तुम्हाला परफेक्ट सांगू शकतो की नाही, हे तुझं चुकीचं आहे. म्हणून तुम्ही उत्तर लिहा, रोज उत्तर लिहा. रोज उत्तर नाही लिहिणार तर तुम्ही मिस्टेक कराल, तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होणार नाही. मी जे हे सगळे मुद्दे तुम्हाला इथे लिहून दिलेले आहे त्याच्यावर तुमची कमांड येणार नाही. कमांड नाही आली तुम्हाला मार्क मिळणार नाही. म्हणून तुम्ही स्वतःच्या चुका स्वतःला दिसत नाही, म्हणून तुम्हाला योग्य अभिप्राय मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला गुणांमध्ये वाढ करता येईल. त्यासाठी फीडबॅक जो आहे तो फीडबॅक खूप गरजेचा आहे. आणि म्हणून बघा, युपीएससीची तयारी करणारे जे मुलं आहेत ते आन्सर रायटिंग करतात, तपासून घेतात. सुरुवातीला आन्सर लिहितात ना ते असे असतात की त्यांनाच हसायला येतं जेव्हा ते नंतर 4-6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर बघतात, अरे मीच हे आन्सर लिहिलं का? म्हणून आता तुमची सुरुवात आहे. जे विद्यार्थी आधीपासून प्रॅक्टिस करताय, वेल अँड गुड. पण जे नाही करताय, आतापासून सुरुवात करणार आहे, त्यांना रोज आन्सर लिहिणं गरजेचं आहे. जे रोज लिहत होते त्यांनाही रोज लिहिणं गरजेचं आहे. एका महिन्यात तुम्हाला चांगलं उत्तर लिहिता येऊ शकते. ठीक आहे? याच्यामध्ये तुमचे मार्क वाढतील आणि मार्क वाढतील म्हणजे आपल्याला पोस्ट मिळेल. बरोबर आहे? तुम्हाला काही लागलं आम्हाला मेसेज करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्ही तुमची उत्तरं चेक करून देऊ. पुढं युपीएससी मेन क्रॅश कोर्स 2026 6 ते 8 आठवड्यांची स्ट्रक्चर तयारी आम्ही केलेली आहे. म्हणजे मर्यादित वेळेमध्ये कसं उत्तर लिहायचं हे आम्ही तुम्हाला शिकवणार आहे.
मॉडेल उत्तर आणि सविस्तर फीडबॅक आम्ही तुम्हाला देणार आहे. तुम्ही जे उत्तर लिहिलं तर ते असं नव्हतं लिहायला पाहिजे, तर तुम्ही असं लिहायला पाहिजे होतं. हा फीडबॅक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला तेवढंच वेळ आहे. मॉडेल उत्तर आणि सविस्तर फीडबॅक तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. निबंधासाठी आणि ऑप्शनलसाठी विशेष मॉड्यूल आम्ही तयार करणार आहे. तुम्हाला आन्सर रायटिंगचा स्पेशल स्ट्रक्चर आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. फ्रेमवर्क प्रोव्हाइड करणार आहे. करंट अफेअर्समध्ये सध्या चर्चेत असलेले जे मुद्दे आहे ते आन्सरमध्ये कसे टाकायचे ते आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. संतुलन कसं ठेवायचं, भाषा कशी वापरायची, उदाहरण कसे द्यायचे आणि आपलं उत्तर जे आहे ते प्रूव्ह कसं करायचं. ठीक आहे. ग्रॅमॅटिकल मिस्टेक कशा करू नये, विस्तार जो आहे तो कसा तयार केला पाहिजे, हे सगळंच्या सगळं आम्ही तुम्हाला इथे शिकवणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपली 999 रुपयांमध्ये केवळ बॅच सुरू केलेली आहे. नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, PYQ अनालिसिस करून देणार आहे, तुम्हाला मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करणार आहे, तुमची उत्तरं चेक करून देणार आहे. तर हे तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. याचा निकालावर काय परिणाम होऊ शकतो, की जर आता तुम्ही जर आपल्याला पास होण्यासाठी किती मार्क लागेल, UPSCला 60% पहिला मेरिट असतो भारत देशामध्ये. असं समजू की MPSCला पण 60 ते 70% पहिला मेरिट असेल. जर तुम्हाला 40% मिळत असेल की नाही, तर आम्ही तुम्हाला 60 ते 70% घेऊन जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर रेसच्या बाहेर असाल तर आम्ही तुम्हाला रेसमध्ये घेऊन येऊ शकतो. अशाच पद्धतीचं मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला फायदा व्हावा. ओके. स्वअभ्यास आणि विथ मेंटॉर ह्या दोन गोष्टी जर एकमेकांसोबत जोडल्या तर तुम्हाला जास्त मार्क परीक्षेमध्ये मिळेल. ठीक आहे. ही केवळ चैन नाही तर तुमच्या तयारीतील गुंतवणूक आहे आणि ही तुमच्यासाठी आहे. 999 रुपये म्हणजे काहीच नाही. आलं लक्षात? तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लेक्चर कसं वाटलं तेही सांगा. समजलं? तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, त्यांचा फायदा होईल. आणि आपल्या लेक्चरला नक्की लाईक करा. बघा, अपयशाचं यशात रूपांतर करण्यासाठी आपल्याला नवीन स्किल डेव्हलप करावेच लागणार आहे, कारण ही पहिली वेळ आहे. आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी नव्याने कराव्या लागणार आहे. त्यासाठी नव्या स्किल असणं गरजेचं आहे. युद्ध नवीन राहिलं तर युद्धाची स्किल जे आहे ते डेव्हलप करणं गरजेचं नाही, तर आपला पराभव पक्का आहे. ही बुद्धिमत्तेची परीक्षा नाही आहे, ही हुशारीची परीक्षा नाही आहे, ही रणनीतीची परीक्षा आहे. तुम्ही जितकी चांगली रणनीती आखाल तुम्हाला तेवढं जास्त चांगला रिझल्ट मिळेल. या परीक्षेत कोण पास होणार आहे? जो स्ट्रॅटेजिकली, ज्याने स्वतःला इम्प्रूव्ह केलेला आहे, जो स्ट्रॅटेजिकली परफेक्ट आहे, तोच इथे पास होणार आहे. म्हणून अनावश्यक मजकूर टाळणे, रचना आणि स्पष्टतेवर लक्ष देणे आणि आम्ही जे फीडबॅक तुम्हाला देतो ते तुम्ही गांभीर्याने घेणे आणि तुमच्या उत्तरामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये दुरुस्ती करणे हेच यशाचं उत्तर आहे. ठीक आहे. तुमची रँक तुमची वाट पाहत आहे. 2026 हे तुमचं वर्ष होऊ शकतं. ठीक आहे. येस. म्हणून एक मिनिट. म्हणून आता आपण या लेक्चरमध्ये जे काही घेतलेलं आहे त्याला तुम्ही नक्की फॉलो करा. काही अडचण आली मला मेसेज करा. माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो. ठीक आहे. 9307814586 याच्यावर मेसेज करा, लिहा, नाव लिहा, सांगा की मी प्रिलिम पास झालेलो आहे सर, मला या बाबतीत अडचणी येत आहे. आम्ही तुमचा जो अडचण आहे ती नक्की दूर करू. ऑल द बेस्ट. अभ्यास करा. ठीक आहे. बाय बाय.